श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील उड्डाणपुलावर उसाच्या डबल ट्रेलर खाली सापडून अशोक शंकर घाटविसावे या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। घाटविसावे हे आपल्या मुलीला घेऊन दुचाकीवरून जात असताना नेवासा रस्त्यावरील उड्डाणपुलावर उसाने भरलेला ट्रॅक्टर चालला होता। ट्रॅक्टर खाली सापडून घाटविसावे हे जागीच मृत्यू झाले, तर त्यांची मुलगी लांब फेकली गेल्याने किरकोळ जखमी होऊन ती बचावली आहे। घाटविसावे हे उंदीरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते। त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। श्रीरामपूर शहरातून होणारी जीवघेणी ऊस वाहतूक ही नागरिकांची डोकेदुखी झाली असून नियम धाब्यावर बसून होणाऱ्या या वाहतुकीमुळे आज तागायत अनेक अपघात होऊन काही निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत। क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून ट्रक तसेच डबल ट्रॉलीच्या माध्यमातून ही ऊस वाहतूक अनेक दिवसांपासून शहरातून राजरोसपणे सुरू आहे। वाहतूक करणाऱ्या यातील अनेक चालकांकडे लायसन नसते, तर काही चालक मद्यप्राशन करून देखील वाहने चालवत असल्याचं वारंवार समोर आलंय। शहरातील काही जागरूक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून या जीवघेण्या वाहतुकीबद्दल जनजागृती करत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सर्वसामान्यांना या वाहतुकीचे नियम शिकवणारे परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलीस या जीवघेण्या वाहनांवर कुठलीही कारवाई करत नसल्याने सर्वसामान्यांच्या मनात प्रशासनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत। नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनांवर प्रशासनाची एवढी मेहरबानी का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। आम्ही श्रीरामपूर शहर आरटीओ आणि वाहतूक श्रीरामपूर पोलीस यांना निवेदन दिले आहे की शहरात होणारी ओव्हरलोड जड वाहतूक हे कुठेतरी थांबवावी। तरी देखील श्रीरामपूर शहराच्या आरटीओचा आणि बाकी प्रशासनाचा बेजबाबदारपणा बघून काल श्रीरामपूर ओव्हरब्रिज येथे एका जबाबदार शिक्षकाचा मृत्यू झाला। शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर घरातला तो कर्ताधर्ता व्यक्ती असल्यामुळे सर्व कुटुंब उघड्यावर पडले आहे। त्या अर्थी आम्ही आज सर्व शून्य नागरिक श्रीरामपूर शहराचे आज शिवाजी चौकात आम्ही एक निवेदन दिलं आहे, अनेक उठाव पण केला आहे की श्रीरामपूर शहरात डबल ट्रॉली आणि ओव्हर वाहतूक जी आहे ओव्हरलोडची ऊसाची ती बंद व्हावी। यासाठी आमच्याबरोबर विशाल यादव आणि बंडू शिंदे हे पण होते। आम्ही त्यात निवेदनानं आज परत एक श्री भैरट साहेब यांना निवेदन दिले की साहेब हे कुठेतरी हा बेजबाबदारपणा थांबवा, कारण की मागच्या वेळेस पण आपण त्यांना नमूद करून दिलं होतं की कोणाच तरी मृत्यू होण्यापूर्वी हा बेजबाबदारपणा थांबवा, पण तरी काही त्यांनी दखल घेतली नाही आणि काल एका बेगुणाचा मृत्यू झाला। या गोष्टीचा मी निषेध करतो आणि विनंती करतो की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे। आता आम्ही पण या गोष्टीला पुढे अंत न देता आम्ही थेट निवेदन आता परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांना देणार आहोत। काही दिवसांपूर्वी माय न्यूजने देखील या जीवघेण्या ऊस वाहतुकीबद्दल वृत्त प्रसारित करून समस्येला वाचा फोडली होती। एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघतंय की काय, असा प्रश्न देखील यावेळी माय न्यूजने उपस्थित केला होता। मात्र प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई झाली नाही। आता एक निष्पाप जीव गेल्यानंतर आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। प्रतिनिधी अभिषेक सोनवणे, माय न्यूज, श्रीरामपूर।